राधानगरी तालुक्यातील सोळांकूर इथल्या 22 वर्षांच्या सानिका गणेश पोतदार या विवाहितेला प्रसूतीसाठी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सानिका यांची ही तिसरी प्रसूती होती. प्रसूतीसाठी सानिका यांचं सिझेरियन करावं लागलं. मात्र प्रसूतीनंतर काही वेळातच सानिका यांची प्रकृती अचानक खालावली. प्रकृती खालावत चालल्यानं पुढील उपचारांसाठी त्यांना कोल्हापुरातील CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान सानिका यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सानिका यांच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला. त्यांनी दोषींवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मॅडम कोण होते डॉक्टर मला माहिती नाही. तर ज्या डॉक्टरांच्यामुळे एकाच त्या एका मुलगीचा जीव गेला, निष्काळजी मुलगीचा जीव गेला, त्यांनी दुर्लक्ष केलं डॉक्टर लोकांनी. या संदर्भात सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्योती कोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सानिका यांना 4 मार्च रोजी प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सर्वसाधारण प्रसूतीचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते शक्य न झाल्यानं सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. बाळ सुखरूप जन्माला आलं, मात्र गर्भाशयातील पाणी रक्तवाहिन्यांमधून हृदय आणि फुफ्फुसांमध्ये गेल्यानं श्वास गुदमरून सानिका यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलंय. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी सानिका यांच्या नातेवाईकांनी केली आहे. अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या डॉक्टर ज्योती कोले आणि सहकाऱ्यांना आज मात्र मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलंय.